नमस्कार पब्लिक, मी कुडमुड्या कापडवाला। मी दिवाळी निमित्त आपल्या दुकानामध्ये एक भन्नाटाची ऑफर लावलेली आहे। जर तुम्ही 100 रुपयाची खरेदी केली आमच्या दुकानामध्ये अंडरपॅन्ट, तर तुम्हाला मिळणार आहे एक कुपन आणि ते कुपन जर तुम्हाला लकी ठरलं तर तुम्हाला भेटणार आहे आमच्या गावातली माझी 2 एकर शेती। त्याचबरोबर दुसरी ऑफर आहे, जर तुम्ही आमच्या कापड केंद्रामध्ये 1000 रुपयाची कपडे खरेदी केली तर तुम्हाला भेटणार आहे माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत एक दिवस फिरायला जाण्याची संधी। आणि तिसरी आणि शेवटची ऑफर आहे, जर तुम्ही आपल्या दुकानामध्ये 2100 किंवा 2500 रुपयाची खरेदी केली तर तुम्हाला भेटणार आहे एका रात्रीसाठी रशियन पोरगी, ती पण घरामध्ये भाकरी आणि तुमचं जेवण करण्यासाठी। तर लवकरात लवकर आपल्या दुकानची भेट घ्या, आपल्या दुकानाला व्हिजिट करा आणि ऑफरची संधी घ्या, ऑफरचा लाभ घ्या। ज्याच्या नशिबात असेल ऑफर त्याचं होणार सोनं। महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंगचा विषय काय, आक्या जाधव आणि आप्पा मडके। कोण जास्त कपडे विकतय, कुणाची ऑफर कोण नेते, कुणाची गाडी, कुणाची स्विफ्ट कोण नेते बघूया, अशी दोघांमध्ये कॉन्ट्रोवर्सी चालली आहे। मित्रांनो, आक्या जाधव यांच्या रायबा मेन्सवेअरला आपण 3-4 वर्षांपासून झाला आपण ओळखतोय आणि महेश आप्पा मडके यांना आपण कीर्तनकार म्हणून ओळखत होतो आजपर्यंत। पण एकदम यांनी कापड दुकान घालायचं ठरवलं। आप्पांनी कापड दुकान घातलं, आप्पांनी शांतपणे व्यवसाय करायचा का नाही, मग काय आप्पांचा किडा पण वळवळायला लागला। आप्पांनी बघितलं की आक्या जाधवनं स्विफ्ट लावली आहे, आक्याच्या दुकानामध्ये गर्दी चालली, आक्याच्या दुकानामध्ये भरपूर गिराईक लागले, म्हणून आप्पांनी पण लावली 2100 रुपयाच्या खरेदीवरती स्विफ्ट। खरं सांगू मित्रांनो, ही स्विफ्ट बिफ्ट कुणाला मिळणार नाही मला विचारा। 1 रुपयाच्या खरेदीवर 2100 रुपयाच्या खरेदीवर तुम्हाला स्विफ्ट मिळत असली तर कामधंदा कशाला करायची काय गरज आहे। कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही आणि आमची ऑफर कॉपी केली म्हणून कोण मास्टर टॉप होत नाही। आक्या भाऊ कॉपी कोण पण करू द्या, आपण पण मागं हटायचं नाही, त्या माणसाला पण आपण मदत करायची। उलट त्याला पण म्हणायचं तू पण तुझा चांगला व्यवसाय कर, तू पण मोठा हो। आता तुम्ही पण त्याला ट्रोल करताय, तो पण तुम्हाला ट्रोल करतोय। चायला ही दोघं जण एकमेकांना एवढी ट्रोल कशावर नेमकी करतात तेच मला समजना। बाबा तो त्याचा व्यवसाय करतोय, तो त्याचा व्यवसाय करतोय, शांतपणे बसायचं, एकमेकांना सपोर्ट करायचा, असलं काही नाही। तर यांचा वाद चालू झालाय फक्त आणि फक्त ह्याची ऑफर ह्यानं कॉपी केली म्हणून। छाईच्या गावात नशीब या आक्या भाऊंचं दुकान आमच्या गावात नाही किंवा आमच्या घराजवळ नाही, नाहीतर मी सगळी कुपन घेऊन पळालो असतो कुठेतरी आणि दुसऱ्या दिवशी येऊन आक्या भाऊला म्हणलो असतो, आक्या भाऊ लागली बघा स्विफ्ट। 100% मित्रांनो, आपण देतोय आपल्या एका कस्टमरला नवी कोरी शोरूम पीस मारुती सुझुकी स्विफ्ट आणि त्याच्यासाठी 1100ची खरेदी, 2100ची खरेदी, 3100ची खरेदी, 1 रुपयाची जरी खरेदी केली तरी पण तुम्हाला एक कुपन भेटणार आहे। आक्या भाऊ 1 रुपयाच्या खरेदीवर तुम्ही कुपन देणार आहे, पण 1 रुपयाला तुमच्या दुकानात साधी अंडरपॅन्ट पण मिळत नसेल। 1 रुपयाला नेमकं तुमच्या कापड दुकानात काय मिळणार आहे हे मला जरा सांगशील? अंगात नाही बळ्यान चिमटा घेऊन पळ। 1 रुपयाला दुकानात आता चॉकलेट मिळत नाही, एक गोळी मिळत नाही, आणि हा आक्या भाऊ म्हणते 1 रुपयाच्या खरेदीवर स्विफ्ट। हीच ती स्विफ्ट गाडी, लाल परी लाल घोडा, ह्योच त्यो घोडा। कुणाच्या नशिबात आहे काय माहित, यंदा आक्या भाऊंच्या दुकानात खरेदी करून कुणाची दिवाळी साजरी होती काय माहित। काही महिन्यांपूर्वी तर आपण बघितलं हॉटेलवालेच पिसायले होते, कोण 4 बकरी कापतोय, कोण 400 बकरी कापतोय, कोण 4000 बकरी कापतोय। बाबा मी काय म्हणतो, ज्याचा त्याचा व्यवसाय आहे, तुम्ही मिळवताय, तुम्ही कमवताय, तुम्ही मोठे होताय, तुम्ही तिथे ठेवा की, तुम्ही कशाला येऊन इथं रील्स वरती हागताय। नशीब यंदाच्या दिवाळीला यांनी 1 रुपयाच्या खरेदीवर 2100 रुपयाच्या खरेदीवरती स्विफ्ट लावली। आता पुढच्या वर्षी दिवाळीला काय होतंय काय माहित, ही लोक तर विमान लावायची 1 रुपयाच्या खरेदीवर। वय आप्पा म्हणाल तसं, पण आप्पा साहेब कालपर्यंत तुम्ही चांगलं चांगलं लोकांना ज्ञान देत होता, कीर्तन सांगत होता, लोक तुम्हाला चांगलं म्हणत होती, पण आज डायरेक्ट तुम्ही गुंडगिरी। पण आता आप्पा साहेब तुम्हाला काय झालंय, डायरेक्ट 4 व्हीलरच्या सनरूफवरती उभारून आप्पा म्हणाल तसं म्हणून वरडायला लागलाय। अरे या कीर्तनकाराच्या अंगामध्ये मंजुलिकाचं भूत शिरलं का काय? अरे तू म्हणतो तू 4 वर्षापासून एक क्षेत्रात आहे म्हणून माझा कोणी नाद करू नका। अरे मी 3च महिने झालो तर डोक्याच्या वर गेलो। आप्पा साहेब विषय पब्लिकचा नाही, विषय कॉन्ट्रोवर्सीचा आहे। तुम्ही म्हणताय 3 महिन्यात तुम्ही डोक्यावर चढला, आक्या भाऊ पण 4 वर्ष झालं घासतोय। आता या आप्पा साहेब मडकेंची जेवढी पण पब्लिक आहे सगळीच्या सगळी कीर्तनकारीमुळे सगळी गोळा झालेली आहे, आणि आक्या भाऊंची जी पब्लिक आहे ती त्यांच्या रील्समुळे, त्यांच्या पब्लिकमुळे गोळा झाली आहे, ज्याचं त्याचं पब्लिक वेगळा असते। ही लोक तर बाबा दिवाळीला पिसाळले होते दोघं पण। चायला 1 रुपयाच्या खरेदीवरती स्विफ्ट, 2100 रुपयाच्या खरेदीवरती स्विफ्ट। आम्ही साधं चायला सेकंड हँड अंडरवेअर घेताना पण भितोय, खिशात पैसे नसते ते। आणि हा काय म्हणला तू, मी केली तुझी कॉपी? अरे येड्या जाऊन पोस्ट कर, कुणी लावली आणि स्विफ्ट। आता पहिली पोस्ट कुणी केली किंवा कुणी नाही याच्याशी मला काय फरक पडत नाही, पण आक्या भाऊनं किंवा या आप्पा मडकेनी जर स्विफ्ट माझ्या दारात लावली असती की नाही, वैयक्तिक माझ्या दारामध्ये माझ्या शेडाच्या खाली, तर मी पण म्हणलो असतो गर्वानं की आप्पा साहेबांनी पहिली पोस्ट टाकली किंवा आक्या भाऊनं पहिली पोस्ट टाकली। आणि हा लय करतो ना मार्केट, तर 3च महिन्यात खाल्लं मी तुझं मार्केट। नका रे आप्पासाहेब, असं अभद्र बोलू नका। हे मार्केट काय खायची गोष्ट आहे का? दुकानात जाऊन दुसरं काहीतरी खावा की, वडापाव खावा, पिझ्झा खावा, बर्गर खावा, हे मार्केट कोण खातं? बापाची चप्पल घालून कोण बाप होत नाही, बरोबर आहे, पण आपण पण बाप होऊ शकतोय। अगोदर लग्न करायचं, पोरं काढायची, पोरग म्हणतंय बाप 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 म्हणतंय, मग आपण पण बाप होतोय। अरे ऐक, इंद्रियातल्या पोपटानी गरुडाला नाही शिकवायचं कसं उडायचं,
पोपटाचा विषय बाजूला ठेवा, आमच्या गावात पण गरुड असायची. कोंबडीची पिल्ली जर त्या गरुडाला दिसली तर गरुड असं पकडून ते उडवून घेऊन जायचं. पण त्यावेळी आम्ही त्या गरुडाला मोठं मोठं दगड फेकून मारायचो. मग ते मोठं भयानक खतरनाक गरुड शेपुटाशी ढेंगात घालायचं आणि भिवून पळून जायचं. आप्पासाहेब कसं असते माहिती आहे का, पोपट असू दे किंवा गरुड असू दे, पिंजऱ्यात असू दे किंवा आझाद बाहेर फिरणारा असू दे, प्रत्येकाचे दिवस येतात. तुमचे पण चांगले दिवस आल्यात, एवढं मोठं आबाळ करून सांगायची काही गरज नाही. आप्पासाहेब कॉफी नाही, डायरेक्ट चहा. कॉफी बिपी आम्ही बंद केली. कॉफी जर प्यालो तर डायरेक्ट ढुंगणाचं डोहाळ्याला लागतात, म्हणून चहा चालू केलाय. इथं आपल्याला साधा ते नोकिया फोन मधला बारक्या फोन मधला साप सीडीचा गेम सुटत नाही आणि आप्पासाहेब म्हणतात चांगला गेम खेळला. कुठला गेम खेळला मला पण सांगा, मी डाउनलोड करून खेळत बसतो. अच्छा है ना अंडा. आता बघा असं पलटी मारतोय गेम. आप्पासाहेब तुम्ही पलटी बिलटी काय मारू नका, चांगलं वागा. तिकडे कीर्तन बिर्तनाकडे ध्यान द्या. हे काय गुंडगिरी सगळे लावले, हे तुम्ही मोठं बोलताय. लोक याला चांगलं म्हणतात का सांगा. आम्ही बी नाही वाकत. अरे तू 10 जणांना फोन लावतो आणि मला 100 जणांचा फोन येतो, त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे बा. हे आप्पासाहेब मडके कीर्तनकार आहेत. मला वाटलं हे मोठं शिकले सवरलेले आहेत, त्यांना काहीतरी कळत असेल. पण हे म्हणतात की तू 10 पोरांनी फोन करतोस, मला 100 फोन येतात. म्हणजे फोन केला म्हणजे कोण चांगलं म्हणतोय. शाळेला ही लोक कुठनं शोध लावतात काय माहित. फोन लावला की फोन आला की मोठा माणूस. काय म्हणला, माझ्या दुकानचं नाव मावळ्याच आहे आणि 100% मावळ्याच आहे, याचा आम्हाला अभिमानच आहे. तू पण मावळा आहे, मी पण मावळा आहे, प्रत्येक जण आपण मावळा आहे. पण मावळ्याचे गुणही आपल्या लक्षात असले पाहिजे. आप्पासाहेब त्यांचं नाव मावळ्याचं आहे, रायबा मेन्सवेअर आहे. तुमचं पण आप्पा म्हणेल तसं. तुमच्या नावामध्ये पण विठ्ठलाच्या कपाळावरती असलेला टिळा आहे. तुम्ही दोघं पण चांगले आहे, दोघं पण चांगला व्यवसाय करा, चांगलं मोठं व्हा. उगाच कोण पण सांगतं हे सांगते ते सांगते म्हणून एकमेकांच्या वरती चढू नका. आणि तुमची काही जर घरगुती वैयक्तिक भांडणं असतील तर ती तुमची घरात जाऊन मिटवा. इथं सोशल मीडियावरती येऊन दोघं पण हागू नका काय. आणि एक आतली गोष्ट सांगतो, आख्या भाऊ आणि आप्पासाहेब 20-25 हजार डाऊन पेमेंट भरतो. मला तेवढी स्विफ्ट देताय का बघा किती. जरा काहीतरी कमी करा, तुमचं प्रमोशन करतो. तर मित्रांनो आपण इथंच आता थांबूया. आप्पासाहेब असू दे नाहीतर आख्या भाऊ असू दे, दोघं पण आपलीच मराठी माणसं आहेत, दोघं पण मोठे होत आहेत, चांगली गोष्ट आहे. पण आपलेच दोघं मराठी माणूस एकमेकांना खाली वडतायत, एकमेकांचं तंगड खाली वडतायत, हे आपल्याला कुठेतरी खटकतंय. आता हे ट्रेंडिंगला आल्यात, याचं कारण हेच आहे, हे दोघंच आहेत. तर असू दे, दोघं जण एकमेकांना मिळतील कवा तरी जुळतील या दोघांची रेशीम गाठी. आमचे व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात, बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा.